Hi friends, this is Bhushan Nimlekar on Dahisar Connect and today I have come to Shri Gopinath Munde Stadium. त्यांचं इथे मोठं इकडे प्लेग्राउंड आहे आणि माझ्याबरोबर आय गॉट राखी विनय दर्णे. आय मीन देर इज नो इंट्रोडक्शन रिक्वायर्ड. शी इज ऑलरेडी नोन टू एव्हरीवन इन इंडिया, अब्रॉड ऑल्सो. शी इज अ हेड फिजिओथेरपिस्ट. हाय राखी. ऑफ द वुमन्स क्रिकेट टीम विच इज वन जस्ट नाव. आता त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि वी आर व्हेरी लकी दॅट शी इज कम टू द स्टेडियम अँड वॉचिंग अ मॅच विच इज ऑर्गनाइज्ड बाय ISSO आणि JBCNचे पण माझ्याकडे सर वगैरे आहेत. आणि राखी, आय जस्ट वॉन्टेड टू शो यू द स्टेडियम टुडे, सो जस्ट स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट दिस. So it's nice to be here. Being a Daisarite, I was very surprised when you asked me there's a stadium, and I was very keen on having a look at it. So it's a very big, proper, professional size stadium. And it's amazing that the cricket at school level is happening at such a competitive level. And the boys look very serious about the sport. True. And along with us we have Vikas sir, who's also coaching the women's team at club level. And it's amazing how sport is growing in India. And giving the importance that physical fitness is so critical for our general lifestyle. So it's good to see this stadium, and I'm very proud being a Daisarite that such developments are happening for betterment of general citizens. Very good. Thank you. That's the reason actually I got Rakhi over here today with Vikas sir, because it's like two great people coming together and guiding us as to how we can take sports on a better level, higher level. And Vikas sir, तुमचं काय ओपिनियन आहे की आपण कोलॅबरेट करू शकतो का राखीच्या बरोबर? हाऊ डू वी वर्क ऑन दिस? नक्की सर, कारण आता मला एकदम दिस अ प्लेजंट सरप्राईज की राखीसारख्या एवढ्या टॉप लेवलची फिजिओ म्हणजे जिने वर्ल्ड कप जिंकायला मदत केली. कारण आय अंडरस्टँड, आय नो की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिओ इन अ टीम. बऱ्याच लोकांना माहीत नसते, कारण दे आर ऑलवेज बिहाइंड अ कर्टन. हो, कारण कसं असते की कुठलाही स्पोर्ट्स असतो त्याला सर्वात इम्पॉर्टंट असते त्यांचं फिजिक आणि त्यांचा डाएट इनटेक. आणि एखादा दिवशी समजा त्यांना काही फिजिकली त्रास असला, दे कॅनॉट परफॉर्म ऑन द ग्राउंड, कारण 8-10 तास त्यांना करायचे असतात. आणि मला तर बराच अनुभव आहे, कारण मी बऱ्याच वेळेला मुंबईच्या ग्राउंडचा व्हेन्यू इन्चार्ज असतो. त्याच्यामुळे सर्व पहिला डायटिशियन मला भेटतात आणि त्यांची जे फूड वगैरे काय असतात ते मला विचारतात आणि मला गाईड करतात. मग आम्ही तसं करतो. म्हणून मला सर्व माहिती आहे की किती इम्पॉर्टंट डायटिशियनचं. आणि मॅडम, व्हेरी सरप्राईज टू हॅव यू हिअर. म्हणजे आपण दहिसरला एवढ्या बाजूला राहतो, पण म्हणजे तुम्ही नेहमी बाहेर असायचं आणि मी सुद्धा बऱ्याच वर्ष बाहेर होतो, पण भेट नाही झाली. पण यापुढे आपण नक्कीच करू. हो, गर्ल्स ॲक्च्युली माझी स्वतःची डॅशिंग स्पोर्ट्स क्लब एकदम चांगल्या मुलींची टीम आहे. आणि जयेश दादारकर हा माझा एकदम खास मित्र आहे. तो ही इज हँडलिंग, आणि मिस्टर ॲग्नोलो गोम्स इज अ हेड कोच ऑफ माय टीम. आणि सर्व मुली बऱ्याचशा मुली मुंबईला खेळतात, त्या मुंबईच्या टीमला. आणि ह्या ग्राउंडवर सुद्धा 3 वर्षापूर्वी अंडर-15ची MCची टुर्नामेंट केली होती आम्ही. त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे की वुमन्स क्रिकेटला आम्ही किती महत्त्व देत होते. आणि आता मॅडम तुम्ही आल्यात, आणि सर तुम्हीसुद्धा तुमच्या डायसर कनेक्ट थ्रू जे आता आम्हाला थोडीफार जे पब्लिसिटी वगैरे मिळते ती मिळाली तर अजून बरं होईल. आणि खरोखर आम्ही म्हटलं ना की मुलींच्या क्रिकेटसाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. थँक्यू सर. So thank you Rakhi that you have come, and let's keep our fingers crossed that we will get something better in 2026 with Rakhi's guidance. Even if she is traveling, she can guide us. म्हणतात ना असं अदृश्यरित्या किंवा लांबून she can guide us as a part of the group. Yeah. Thank you. Yes. Looking forward. So thank you JBCN's Anil sir, right, and to give us the opportunity to even speak over here when your matches are on. And I'm sure JBCN as a group will invite Rakhi someday or the other, because she's a Daisarite, and before she leaves for her future endeavors, we'll definitely see that she visits your school in Daisar at least, or Borivali as you call it. Thank you.